सामन्याला सुरुवात करायची आहे. चला चला चला. चला साई आई एकविरा यांनी फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आई गावदेवी यांनी फिल्डिंग लावून घ्यायची आहे. त्यांचा एक माणूस या ठिकाणी द्यायचा आहे. स्कोरर चला आई गावदेवी. चला बाकीच्यांनी त्या ठिकाणी मॅच सुरुवात तोपर्यंत होणार नाही. कृपया X9 आम्हाला सहकार्य करायचं आहे. बाकी एकच जण या इथे. बाकी सर्वांनी बाहेर बसा. बाकी सर्वांनी बाहेर बसा. सहकार्य करा विनंती आहे. फक्त 2 जण सोडून 2 जण फक्त. तोपर्यंत सामना सुरुवात होत नाहीये. 2 जण. बाकी सर्वांनी बाहेर बसायचं आहे. कृपया करून 2 जणांना फक्त अलर्ट आहे. कॅप्टन्स X9 चे कॅप्टन्स ही आपली जबाबदारी आहे. ही आपली जबाबदारी आहे. बाकीचे कोण असतील त्यांनी बाहेर जायचं आहे. जे टीमचे नसतील त्यांनी बाहेर जायचं आहे. चला सेमीफायनलचा सामना आहे. बाहेर अंपायर्सने आपापली पोझिशन्स घ्यायची आहे. अंपायर्स मयांक, ऋषभ, ऋतुराज अँड अपू 4 अंपायर्स या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि सामन्याला सुरुवात होत आहे. आई गावदेवी यांच्या तर्फे सुनील या ठिकाणी बॉलिंग करण्यात येत आहेत. तन्मय यांना सारण. बाहेर कोणी बोलू नये. बारा. तन्मय यांच्या बॅटीतून उत्कृष्ट अशी बॅटिंग. बारा साइड आमचा नो. 2 बॉल बघितल्यानंतर 13 मिसफील्ड. 1 रन धावून. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. साइड आर्म. बॉलर्सला वॉर्निंग दिलेली आहे पंचांनी. 16 रन झाले. 3 बॉल.
वाईड बॉल. तन्मयच्या बॅटीतून तिसरा छक्का. 23 रन. 4 बॉल पहिल्या जोर मध्ये, 4 बॉल 23 रन. चार बॉल 23 रन. आणि हा डॉट बॉल काढलेला आहे तो सुनील यांनी. 5 बॉलच्या अखेरीस 23 रन. शेवटचा चेंडू यावरचा 23 रन. आणि ओव्हर समाप्तीच्या नंतर धावसंख्या ठरलेली आहे ती 24. एक ओव्हर खेरीज 24. धावसंख्या झालेली आहे ती X9 संघाची. ओम दुसरी गोलंदाजी घेऊन येत आहेत. वाईड बॉल. स्ट्राईक करायला ते साई. दोन बॉल 26 रन. दुसऱ्या ओव्हरचा 2 बॉल झाले 26 रन. आणि 33 रन झालेले आहेत. 4 बॉल झालेले आहेत. दुसरा ओव्हर चालू आहे. 33 रन झालेले आहेत. वाईड बॉल. डॉट बॉल. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू. दुसऱ्या ओव्हरचा 34 धावसंख्या झालेली आहे. शेवटचा चेंडू. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचलेली आहे 35 वर. X9 ची धावसंख्या 35. 35. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 35. आणि बॅटिंग साठी तन्मय स्ट्राईक वर आहेत. त्यांना गोलंदाजी करतील उदय. तिसरी तन्मय. सुंदर अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत आहे सेमीफायनलला. 41 रन गेलेले आहेत. टू रन झालेले आहेत. 2 बॉल.
स्कोर झालाय 43 रन, 3 बॉल. तिसऱ्या ओव्हरचा 3 बॉल झालेले आहेत. एक्स्ट्रा वाईट 44. धाव संख्या झाली ती 45. शेवटचा चेंडू, तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. 4 बॉल झालेले आहेत. 45 वाईट. बॉल आहे. डॉट बॉल. 45. 5 बॉल, शेवटचा चेंडू. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 46. X9 ची. शेवटची योगेश गोलंदाजी घेऊन येत आहे. योगेश शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत. 46 रन झालेले आहेत. चला, यावरचा 1 बॉल झालेला आहे. धावसंख्या झालेली ती 47. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती तन्मय. चांगली अशी बॅट त्यांची लागत आहे. उत्कृष्ट अशी बॉलिंग योगेश यांच्या मार्फत. नो बॉलचा इशारा. वाईड बॉल. स्कोर झालेला आहे 50. बॉल झालेले आहेत 3. शेवटचे 3 चेंडू बाकी आणि 50 धावसंख्या झाली ती X9 ची. सरळ हातात. आई गाव देवी. आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 50 धावसंख्या झालेली आहे. शेवटचे 2 चेंडू स्ट्राईक वर आलेले आहेत ते सिद्धेश. शेवटचे 2 चेंडू, धावसंख्या 50. आणि हा सिद्धेश यांचा विकेट गेलेला आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये चांगलाच योगेश यांनी या ठिकाणी धावसंख्या इथे थांबवलेली आहे. 50च्या पुढे नाही जाऊन दिलाय. सॅम्युअल शेवटचा चेंडू या 4थ्या ओव्हरचा योगेश मार्फत सॅम्युअलला. पाहूया.
विकेट. हॅट्रिक घेतलेली आहे ते योगेश यांनी. आपल्या संघासाठी चांगली अशी बॉलिंग. शेवटच्या क्षणाला त्यांनी रन रेट रोखलेला आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 50 आणि 51 रन तुम्हाला चेस करायचे आहेत. कंपल्सरी चेस आहे आई गावदेवी. 51 रनाचा आव्हान दिलेलं आहे ते X9 टीमने. चला तिकडेही विनंती करतो की बाकीच्यांनी बाहेर व्हायचं आहे. जसं त्यांना आम्ही बाहेर बसवलं होतं तसं तुमचेही 2 फिल्डर त्या ठिकाणी राहायचे आहेत. बाकीच्यांनी बाहेर बसायचं आहे. तिथे कुणाला अलाउड केलं नव्हतं. चला 2च फिल्डर आत राहतील, बाकी सर्व बाहेर. 2च फिल्डर. चला आई गावदे यांना विनंती आहे की त्यांनी बाकीच्या फिल्डर्सना बाहेर पाठवायचं आहे. चला बाकीच्यांनी तोपर्यंत मॅच चालू नाही होणार. बाकीच्यांनी बाहेर व्हायचं आहे, बसायचं आहे. कृपया सहकार्य करा. बाकीचे फिल्डर्स 2 जण सोडून, फक्त 2 जण सोडून त्या ठिकाणी बाकी सर्व खेळाडूंनी बाहेर उपस्थिती दावायची आहे. 2 फिल्डर खाली राहतील आतमध्ये आपले. एक इथे नाव देण्यासाठी यायचं आहे आणि बाकीचे सर्व बाहेर बसायचे आहेत. सामना लगेच चालू होईल. बाकीचे फिल्डर्स बाहेर या, पूर्ण बाहेर जाऊ द्यात. या साईडून कोण येतं? एक त्यांचं आई गावदेवी इथून 1 जण यायचं आहे नाव सांगायला इथे. प्रसन्न क्या? हॅलो हॅलो. चला एक्स लाईननी आपली फिल्डिंग लावलेली आहे. पंच सज्ज. पंचांनी लक्ष द्यायचं आहे. 4 पंच ऋतुराज, रिषभ, अप्पू आणि इथे मयांक. चला सुरुवात आहे पुढील सामन्याला. या सिरीजच्या 51 रनाचं आव्हान 24 बॉल मध्ये. चोवीस बॉल मध्ये 51 रन. प्रसन्ना पहिली ओव्हर. या ठिकाणी रनआउटची संभावना होती पण त्या ठिकाणी हात लागलेला होता. मिस. एक बॉल. बाकीच्यांनी तिथे उभे राहू नका. 2च जण. 2च जण. चला 1. आणि 1 रंडी. धावसंख्या झाले 3 बॉल 2 रन. 3 बॉल 2 रन.
चला, 3 रन, 4 बॉल 3 रन. चला, सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 बॉल 3 रन. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. 3 रन झालेले आहेत या ओव्हर मध्ये. शेवटचा चेंडू. सुंदर अशी तन्मय यांच्याकडनं फिल्डिंग. 6 रन वाचवलेले आहेत आपल्या संघासाठी. एवढा उंचीवरचा बॉल थांबवणं अशक्य, पण सुंदर अशी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे. सहा रन वाचवले आणि ओव्हर समाप्ती. 4 रन. एक ओव्हर अखेरीस 4 रन. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत ते सिद्धेश. 4 रन. सुंदर असा झेल त्या ठिकाणी. त्यामुळे डिस्कशन होतंय तिकडे. डिस्कशन होत आहे. सर्व आउट आहे. आउट आउट आहे. चला. हा, चला, अंपायर्स आपले पोझिशन घ्यायचे आहे. चला, 5 रन झालेले आहेत. 1 विकेट पडलेली आहे. 2 बॉल. एक रन डी. 1 रन झालेला आहे. 6 रन. 3 बॉल 6 रन. चार बॉल 6 रन. 1 रन. स्कोर झालेला आहे तो 13. 2 ओव्हरच्या अखेरीस 13 रन. 12 बॉल मध्ये 38 रनाची आवश्यकता आई गावदेवी यांना. दोन ओव्हर मध्ये 38.
2 ओव्हरमध्ये 38 रनाची आवश्यकता. चला सामना लवकर चालू करायचा आहे. आपल्याला पुढील सामना खेळायचा आहे शेवटचा. साई ओव्हर घेऊन तिसरी ओव्हर. 13 रन झालेले आहेत. एक रनावरती समाधान मानावं लागेल ते आई गावदेवी संघाला. 14 रन 1 बॉल 1 विकेट. हातात जाऊन झेल बसलेला आहे. कॅच घेतलेला आहे तो साई यांनी. चला 14 रन 2 बॉल. ऋषी यांच्या बॅटमधून 6 या आताचा फटका. 20 रन झालेले आहेत. 3 बॉल 20 रन. नऊ बॉल मध्ये 31 रनाची आवश्यकता. एक पीस झालेला आहे. 3 बॉल 6 रन. सुंदर अशी बॅटिंग पाहत आहोत आपण ऋषी यांची. आपल्या संघाची धावसंख्या झालेली आहे 27. 4 बॉल 7 बॉल 27. 27 4 बॉल 27. शेवटचे 2 बॉल या षटकाची. अय सुटली. 28. 5 बॉल 28. 5 बॉल 28.
चला पुढचा 30 रन झालेले आहेत, 1 बॉल. 30 रन झालेले आहेत, 1 बॉल. 30 रन झालेले आहेत, 1 बॉल. 30 रन. सर्व पंच एकमताने निर्णय घेतील आणि त्यांचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. कृपया आतापर्यंत सहकार्य केलं, याच्या पुढे सहकार्य करा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. डिस्कशन चालू आहे. पंच आणि कमिटी त्या ठिकाणी निर्णय घेत आहे. पंच त्या ठिकाणी निर्णय घेतील. पाहतायत, कुणी तिकडे वाद घालू नये. त्या ठिकाणी युट्यूब वरती आपण चेक करत आहोत. आपण स्क्रीनवरती चेक करत आहोत. आपण. चला चेक करताय, त्यांच्या सर्व कमिटी चेक करते. तिथे आधीच सांगितलं असेल, काही जर तफावत असेल तर ते चेक करतील. चला बाकीच्यांनी इथं बाहेर व्हा. निर्णय देतील पंच आपले. त्या ठिकाणी चेक करतायत, कुणी तिथं जाऊ नये. आपल्याला निर्णय भेटेल. थोडीशी वाट पहा. आपण YouTube मध्ये चेक करत आहेत. बाकी तिथे कुणी जाऊ नये. पंच त्या ठिकाणी बघतायत आणि त्या ठिकाणी बघितलेला आहे आणि हा बॉल दिलेला आहे. आपल्याकडे YouTube वर नाही आपल्याला माहिती पडते. काही कन्फ्युजन असतील तर निर्णय आपल्याला नक्कीच देण्यात येईल. काळजी करू नये. बॉल दिलेला आहे. आपली कमिटी मेंबर्स आणि पंच